मिळत नसतो आणि म्हणूनच तो हक्काचा वेळ मिळवण्यासाठी आणि पुन्हा एकदा बालपणात येण्यासाठी हा त्यांचा धाकटा भाऊ इथे आलेला आहे. पण आधी या सगळ्या ताया माहेरवाशिनी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी आता निघणार हो की नाही. चला तर मग जाऊया माहेरच्या आठवणींमध्ये. काही तुझं नाव काय? नेहा नितीन मुळे. कोणामुळे? नितीन मुळे. नितीन मुळे. नितीन मुळे तुमचं हे नाव असं आहे, नेहा नितीन मुळे. अच्छा, ओके. भाऊजी काय करतात? MSCB मध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे. कॉन्ट्रॅक्टर आहेत. व्हेरी गुड. माहेर कुठलं? अंधेरी, मुंबई. अंधेरी. सासर? पुणे. पुणे. ओके. काय माहेरची आठवण ताई तू सांगणार आहेस? कुठला एखादा प्रसंग असा आठवतो? हा, माझा एक असा प्रसंग आहे, म्हणजे एक तर तो गमतीशीर पण आहे आणि आठवणीतला पण आहे. अच्छा. हा, म्हणजे आता कसं झालंय की कुटुंब पद्धती ही लहान राहिली, पण पूर्वीच्या काळी कसं होतं की मोठी कुटुंब पद्धती होती. म्हणजे गावामध्ये आपण सगळे असे एकत्र वगैरे असे सगळे राहत होतो. तसं हां, सगळे एकत्र, आत्या काका वगैरे. तर आमचं गाव चौफुला सुप्याला आम्ही एकत्र सगळे राहायचो. ओके. मला 3 आत्या, 2 काका आणि माझे वडील, आम्ही असे सगळे भावंड एकत्र राहायचो. तर तिथे आम्ही आता मे महिन्याच्या 2 महिन्याच्या सुट्ट्या असायच्या. आता कसं सुट्ट्यांमध्ये कसं सगळ्या मुलांचे क्लासेस, त्याच्यानंतर अभ्यास, त्याच्यामुळे कुठे गावी मुलं जात नाहीत किंवा गावं पण राहिली नाही आहेत आता. पहिलं आम्ही सगळे असे एकत्र जायचो, मजा करायचो. माझ्या आजोबांना 18 नातवंड होती आणि पतवंड 20 होती. पतवंड 20. हो, माझे आजोबा जवळजवळ 99 वर्षाचे असताना गेले. हां, त्याच्यामुळे त्यांनी सगळं बघितलं. त्यामुळे आम्ही सगळे असे एकत्र गमती जमती करायचो, सगळे एकत्र राहायचो. तर गंमत अशी व्हायची की आजी आम्ही तिकडे गेल्यानंतर मोठा असं म्हणजे तूप, गुळांबा, लोणची सगळं करून ठेवायची. आणि आम्ही असे सगळे एक मे महिन्याच्या सुट्टीमध्ये असे एकत्र जमलो होतो. आजीने छान गुळांबा केला होता. आम्ही असे सगळे जेवायला बसलो होतो. सगळ्यांच्या पानामध्ये छान गुळांबा वाढला होता आणि मस्तपैकी त्याच्यावर काळ्या मुंग्या, अशा छानपैकी काळ्या मुंग्या अशा सगळ्या अशा मस्त गुळांब्यावरती. हो, आणि आम्ही असे सगळे जेवायला बसलो. आमचं कोणाचंही लक्ष नाही, आम्ही लहान होतो तेव्हा. आणि आम्ही असा विचार करतोय मुंग्या अशा कशा काय. शेवटी आजीला म्हटलं, अगं ह्याच्यामध्ये मुंगळे झालेत अगं, मोठे. त्या काळी आता मुंगळे बघायला सुद्धा मिळत नाहीत. असे छोटे मुंगळे होते आणि ते असे मस्त असे मुंगळे असे पानामध्ये असे छान हे होत होते, म्हणजे फिरतायत. मग तेव्हा कळलं आजीला की अरे गुळांब्यामध्ये मुंगळे झालेत. म्हणजे तो एक असा आमच्या लहानपणचा असा तो किस्सा आहे की गुळांब्यामध्ये असे मुंगळे वगैरे झालेत किंवा काय, असा तो एक लहानपणचा असा किस्सा आहे की तो अजूनही आमच्या लक्षात आहे. की आता हे सगळं काही राहिलेलं नाही की गुळांबा वगैरे केला तरी काय विकत मिळतो किंवा काय. पण ही लहानपणची एक आमची अशी आठवण आहे की ती मी तुमच्या पुढे अशी गुळांब्याला काळ्या मुंग्या झाले, ही एक आमची आठवण आहे, ती मी तुम्हाला शेअर केली.